चोराचा डाव फसला, पोलिसांचा सापळा यशस्वी. राजेंद्रनगर घरफोडीचा क्लायमॅक्स. 102 ग्रॅम सोन्यासह 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला चोरीचा माल विकताना पोलिसांनी रंगेहात पकडले. राजेंद्रनगरातील घरफोडीचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रचलेल्या सापळ्यात गणेश अरुण चव्हाण 31 राहणार बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली अडकला. त्याच्याकडून 101.860 ग्रॅम सोन्याची लगड आणि इतर साहित्य असा तब्बल 16,08,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजेंद्रनगरातील बंद घरावर चोरट्याने 24 जून रोजी सायंकाळी डल्ला मारला. कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी एक इसम मोटरसायकलवरून अंकली पुलाजवळील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता सापळा रचला. अपेक्षेप्रमाणे संशयित येथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईत सोन्याची लगड, मोबाईल, लोखंडी पकड, मुसळ आणि मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीसह मुद्देमाल पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. चोरी करून पसार व्हायचे आणि माल विकून मोकळे व्हायचे असा चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे राजेंद्रनगर घरफोडीचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, पोलीस अंमलदार संदीप सावंत, संतोष बर्गे, वैभव पाटील, विशाल शिरगावकर आदींनी केला. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.